नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला हरभऱ्यापासून रेसिपी पाहायची आहे, म्हणजे भिजवलेल्या हरभऱ्यापासून. 1 वाटी हरभरे भिजत घालून ठेवले होते 4-5 तास आणि त्याचं पाणी काढून आपण थोडेसे मोड काढून घेतलेले आहेत. झटपट होते ही रेसिपी, काहीही वेळ न लागता अगदी चवीला चटकदार. टिफिनलाही घेऊन जाऊ शकता किंवा तुम्ही कुठे बाहेर गेलात तरीसुद्धा ही रेसिपी तेवढीच चटकदार रेसिपी आहे. चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता किंवा पावासोबतही रेसिपी खाऊ शकता. आता आपल्याला एक लोखंडाचा पॅन घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हरभरे भाजून घ्यायचे आहेत. ही कोणत्याही वेळेस तुम्ही करू शकणारी रेसिपी आहे. दुपारी जेवणाला करा किंवा रात्रीच्याही जेवणाला तेवढीच चटकदार लागणारी रेसिपी आहे. झटपट टिफिनसाठी सुद्धा ही होणारी रेसिपी आहे. आता मी भाजून घेतलेले हरभरे भाजून का घ्यायचे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. ओले हरभरे पटकन भाजले जातात, काहीही वेळ नाही लागत, म्हणजे 5 मिनटाच्या आत आपली ही रेसिपी होते मैत्रिणींनो. त्यामुळे भाजल्यानंतर झटपट शिजली जाते. आता शिजल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात हे घालून घ्यायचं आहे. हरभरे थोडं थंड करून, थंड झाले का हरभरे आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ. आता पहा, हरभरे शिजले आहेत, म्हणजे छान भाजल्यानंतर मऊसूत झालेले आहेत. कारण आपण भिजत घातलेले हरभरे असल्यामुळे पटकनी भाजले जातात. तुम्ही असे चाट म्हणून सुद्धा हे हरभरे खाऊ शकतात, पण आपल्याला एक भाजी बनवायची आहे. आता मी हिरव्या मिरच्या घेतल्यात 2-4, लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 10-12, जिरं घेतले, आलं घेतले आणि हे आपल्याला कोथिंबीरही भरपूर घालून घ्यायची आहे आणि अर्धी कोथिंबीर वरून कापून घालायची आहे. आता ह्याचं आपल्याला वाटण करायचं आहे, म्हणजे अगदी बारीक वाटण करायचं नाही, फक्त मोठं असं करायचं आहे, जाडसर क्रश करतो त्याप्रमाणे. त्यासाठी आता मी घेतलेला आहे 1 कांदा कापून आणि 1 टोमॅटो कापून. आता हे वाटण करून घेतलेलं ते बाजूला ठेवायचं आहे. कढई तापत ठेवायची आहे. कढई तापल्यानंतर तेलही घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, ही रेसिपी अगदी पौष्टिक रेसिपी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत तेवढीच आवडणारी आणि चवीला चटकदार रेसिपी होणार आहे. आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जिरी मोहरी घालून घ्यायचं आहे. जिरी मोहरी तडतडल्यानंतर 1 कांदा आपण मोठा नसला तर तुम्ही 2 कांदे घेऊ शकता मैत्रिणींनो. आता तो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये परतल्यानंतर कांदा छान लालसर होतो. आता ह्यामध्ये मी कढीपत्त्याची पानंही घातलेली आहे, 10-12 अशी फ्रेश कढीपत्त्याची पानं आहे. मैत्रिणींनो, घरच्या घरी तुम्ही कढीपत्त्याचं झाड लावून रोजच्या रोज तुम्हाला कढीपत्ता फ्रेश मिळेल, कारण कढीपत्ता हा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी पडणारा पदार्थ आहे. आता आपण ठेचा करून घेतलेला, म्हणजे क्रश करून घेतलेलं लसूण, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, 1 चमचा जिरं, हे सगळं घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आणि थोडं परतून घ्यायचं आहे. लाल तिखट घालायचं आहे घरगुती आणि हळद घातल्यानंतर कांदा लसूण मसालाही थोडा घालायचा आहे. पाव चमचाच घालायचा आहे, कारण आपल्याला हिरवी मिरची आपण त्याच्यामध्ये घातलेली आहे म्हणून. आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तिखट तुमच्या अंदाजाने घातलं तरीही चालेल. जसं तुम्हाला जास्त तिखट हवं असलं तर जास्त तिखटही करू शकता. आता 1 मोठा टोमॅटो आहे, तो सुद्धा कापून घेतला होता आणि तोही आपल्याला परतून घ्यायचा आहे सगळ्या मसाल्यामध्ये, कांद्यामध्ये छान मऊसूर होस तोपर्यंत.
आता थोडं आपण झाकण ठेवल्यानंतर वाफ आल्यानंतर छान असं आपल्याला तेल सुटेल आपल्या ग्रेव्हीला. आता मी हरभरे आपले थंड झालेले आहे ते क्रश करून घ्यायचं आहे. यालाही बारीक वाटायचं नाही मैत्रिणींनो, थोडे थोडे करून क्रश करून घ्यायचे आहेत. थंड झालेले आहे भाजलेले हरभरे. हे पहा असे क्रश करून घेतलेले आहे. बाउलभर झालेलं आहे क्रश. आता ह्या हरभऱ्यांच्या क्रश केलेल्याची आपल्याला भाजी बनवायची आहे, म्हणजे मोकळं कोरडं. आता बाजूला आपल्याला फोडणी आपण करून ठेवली होती, कांदा लसूण सगळं घालून मिश्रण, तीसुद्धा छान तेल सुटलेलं आहे त्याला, आपल्या कांद्या टमॅटोला, आणि मसाले घोळले गेलेत, सगळे एकजीव झालेलं आहे. या स्टेजला आपल्याला आपण क्रश केलेलं हरभरा घालून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, ही प्रोटीन आणि हेल्दी रेसिपी आहे. ही रेसिपी आपण बेसनपासूनही बनवू शकतो, पण बेसनापेक्षा हरभऱ्याची तुम्ही एकदा करून पहा. नक्कीच तुम्ही जिभेवरती चव रेंगाळत राहील, इतकी भन्नाट रेसिपी होते. आता हे आपल्याला हरभऱ्याचं कोरडं छान आपल्या कांदा टमॅटोमध्ये घोळून घ्यायचं आहे आणि मसालेही त्याला लागले जातील. त्याकरता आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे आपलं मसाल्यांमध्ये शिजलंही जाईल आणि क्रश केले हरभरे छान मोकळं फडफडीत होतील. आता हलवत राहायचं आहे, खाली लागून द्यायचं नाही, कारण आपल्याला पाण्याचा थेंबाचा वापरसुद्धा केलेला नाही मैत्रिणींनो यामध्ये. म्हणून ही रेसिपी तुम्ही प्रवासाला घेऊन गेलात तर 2 दिवस टिकणारी रेसिपी आहे. आता वरून थोडंसं तेल घालून घेऊ, म्हणजे मोकळं फडफडीत आपलं कोरडं होईल हरभऱ्याचं. याला कोणी मोकळा आळाणंही म्हणतं, मोकळं बेसनही म्हणतं, पण आपण हरभऱ्याचं केलेलं आहे त्यामुळे मोकळं कोरडं म्हणू आपण. तुमच्याकडे काय म्हणता ह्या रेसिपीला हे सुद्धा कळवा. आता छान शिजून झालेली आहे. आपण हरभरे भाजून घेतल्यामुळे अजिबात वेळ लागत नाही शिजायला. तरीसुद्धा एक वाफ काढून घेऊ, कारण आपण तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये, सगळीकडे लागले जाईल. पहा झालेलं आहे आपलं कोरडं बनवून हरभऱ्याचं. नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता कोथिंबीर भरपूर घालायची ह्यामध्ये, त्याचाही स्वाद अप्रतिम येतो ह्यामध्ये. तीसुद्धा घातल्यानंतर परतायची, सगळी करून घ्यायचं आहे एकत्र आणि वाढून घ्यायचं आहे. चपातीसोबत खा, भाकरीसोबत खा, कुठे बाहेर गेलं तर पावासोबतसुद्धा ही रेसिपी तुम्ही खाऊ शकता. तेवढीच चटकदार आणि चविष्ट लागणारी आहे. झालेली आहे, आपण आता वाढून घेऊ. आपलं मोकळं कोरडं झालेलं आहे हरभऱ्याचं. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता, तुम्हाला व्हिडिओ आवडतात का? आवडल्यास एक लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंटही करत जा. यात काही बदल करायचा असला तेही सांगू शकता. आता मी टेस्ट करून सांगते तुम्हाला कसं झालं आहे. हा अप्रतिम झालेलं आहे हरभऱ्याचं कोरडं. दिसायलाही छान दिसतंय, बघताच क्षणी खाऊशी वाटणारं हरभऱ्याचं कोरडं. नक्की करून पहा. परत एकदा सांगते, आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट केली नसली तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचत जातील. बाय बाय.